अमरावती शहरात कर्तव्यावरून घरी परतत असताना एका 54 वर्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली। अब्दुल कलाम अब्दुल कदीर वय 54 वर्ष, राहणार जमील कॉलनी अमरावती असं हत्या झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। अब्दुल हे अमरावती शहर पोलीस हद्दीतील वलगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते। आपली ड्युटी संपवून ते आपल्या दुचाकीने घरी जात असताना 5 ते 6 लोकांनी चारचाकीने त्यांचा पाठलाग केला। सुरुवातीला त्यांच्या दुचाकीला धडक देत त्यांना खाली पाडलं। त्यानंतर त्यांच्या संपूर्ण अंगाला 15 पेक्षा जास्त चाकूचे घाव दिसून येतात। अज्ञात आरोपींनी अपघाताचा बनाव करून त्यांची हत्या केली। हल्ल्यानंतर एसआय कलीम यांना अमरावतीचे एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी 2 पथकं रवाना केली। तर पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानं अमरावती शहरातच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। तर अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी कडक बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय। अद्यापपर्यंत एकही आरोपी गवसला नसून हत्येचं कारण कळू शकलं नाही। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।